आपला तिसरा समास घेणार आहोत. दशकाचं नाव आहे शिकवण निरूपण. विविध गोष्टी समर्थ पूर्वी झालेल्याच आपल्याला पुन्हा एकदा शिकवणार आहेत. आता शिकवणार आहेत म्हणजे काय, खरं तर आपल्याला की शिकवण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याला कळलं आहे एवढा 19व्या दशकापर्यंत दासबोध आपण अभ्यासला तर आपल्याला वाटतं की आता मला ग्रंथ कळला. पण ग्रंथ कळला तरी त्या ग्रंथामधल्या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा सांगाव्यात. समाजामध्ये त्याचा आपल्याकडे बघून फरक पडला पाहिजे. मी 2-3 प्रसंग आपल्यासमोर आज मांडणार आहे. काळ जरी बदलला तरी त्या प्रसंगामधलं जे खरं महत्त्व आहे ते तुमच्या लक्षात येईल. एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा पुण्याला ऑफिसच्या कामाला म्हणून गेला आणि तिथे अचानक हार्ट अटॅक आला, आजारी पडला. तिथेच हॉस्पिटल ॲडमिट करावं लागलं. पुण्यातल्या नातेवाईकांची मदत झाली. हिला इथे निरोप आला, ही तातडीनं गेली. आमच्या पुण्यातल्या मित्रांनी सारखा आमचा एकमेकांशी संपर्क होता फोनवर. आता काय परिस्थिती, आता काय परिस्थिती. आणि बरं वाटेल असं वाटता एक दिवस सकाळी पुण्यातल्या एका मित्राचा निरोप आला की हा गेला. हा वाईट वाटलं की अरे 4 दिवसाच्या ह्याच्यात असं झालं. आणि आम्ही ती केव्हा येईल इथे असं पाहून दोघी मैत्री आणि त्यांचे नवरे आम्ही भेटायला गेलो. सकाळी 10च्या सुमारास असं भेटायला गेलो. आता हल्ली कसं आपण बारीक सारी गोष्टी फोन करतो. आता आम्हाला माहीत होतं कालच ती परत आलेली आहे पुण्याहून, तर आता आज काही फोन करून जायची आवश्यकता नाही. 10च्या सुमारास गेलं तर नक्कीच घरात असणार आहे. त्यामुळे आम्ही फोन केला नाही. भेटायलाच जायचं होतं. गेलो. लिफ्टमधून तिच्या लिफ्ट उघडली तर तीच बाहेर आली. आश्चर्य, चला जाऊया वरती. आणि आम्ही वरती गेलो. क्षणभर मी विचार केला, काल ती पुण्याहून आली, नवरा गेला तिचा, आणि आज तिला बाहेर जायची वेळ आली असेल. बालिकचं काहीतरी काम असेल, असं काही फार मोठं काम नसेल, दूध आणायला गेली असेल. पण का? मी फक्त तुम्हाला प्रसंग सांगणार आहे, याची उत्तरं तुम्हाला माहिती असणार आहे. याच्या मागचं असं का घडतं याची कारणं पण तुम्हाला माहिती आहे. आत्ता नुकती घडलेल्या गोष्टीबद्दल सुद्धा मला खूप मनाला लागून राहिलं आहे. पण आधी एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. माझ्या आईला महाडला पॅरालिसिसचा अटॅक आला रात्री. आणि महाडच्या डॉक्टर सांगितलं तिला ठाण्याला न्या. आणि मग भाऊ आणखी कोणी असे घेऊन इथे येतो म्हणाले. आपण इथे सुरेश पाटणकरकडे सगळे ट्रीटमेंटची व्यवस्था केली. वडील काही माझे आले नाही. 1-2-3 दिवस सगळे तिचे इथल्या तब्येतीच्या ह्याच्यात गेले. आणि मग मी तिला विचारलं, मी मामांना बोलवू का? मामा म्हणायचो आम्ही म्हणला, मामाला बोल. छे त्यांना नको बोलू, त्यांना काय करायचं आहे बोलावं. तर इथे येऊन काय करणार आहे, तुम्ही आहात ना सगळे. मी काहीच बोलले नाही. त्यांना फोन केला, मामा तुम्ही येता का? ताई बरीच बरी आहे. मी येऊन काय करणार आहे, तुम्ही आहात की तिथे. ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट. आज असं आहे की खोट झालं की नवरा का लागतो डोक्याशी आपल्या. कुठे चुकताय, काय चुकताय, कोणाचं चुकताय, आपण नंतर ठरवूया. मी करंटच्या लक्षाने सांगताना हे सगळे प्रसंग आपल्यासमोर का मानते आपल्याला कळेल की एकीकडे आपल्याला वारंवार समर्थ सांगतायत की हा देह म्हणजे मी नाही, हा देह म्हणजे मी नाही. आणि या देहात आपण किती अडकतोय. हा देह सोडून जायचा आहे तर तो देह नीट राहावा अखेरपर्यंत, याच्याबद्दलची काळजी नक्कीच घ्यायची आहे. पण या देहाच्या प्रेमात अडकणं जे आहे, ते प्रेमात अडकणं म्हणजे काय होतं तर त्याचे परिणाम सांगायला फार वाईट वाटतं खरं म्हणजे. पण परवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची जेव्हा रात्री एका माणसासाठी वेळ आली. सून गाडी चालवणार, मुलगा बरोबर पाहिजेच, कारण हॉस्पिटल ॲडमिट करायचं होतं, बायको पण बरोबर पाहिजे. आता ती 2 नातवंडं जी झोपली आहेत रात्रीच्या वेळेला, यांचं काय करायचं हा प्रश्न पडावा. आम्हाला शेजार पाजार जवळचं नातेवाईक अपरात्र असली तरी फोन करायला किंवा बेल वाजवायला जराही संकोच वाटणार नाही. अशी कुणीच माणसं नसावी, कुणीच नसावी. आणि मुलांसकट हॉस्पिटलला जायला लागावं. अशा सगळ्या समाजामध्ये ज्या घटना घडतात ना, हे करंटेपणाचं लक्षण आहे. करंट म्हणजे हेच आहे. करंट म्हणजे दुर्दैव हा असा झाला डिक्शनरी मिनिंग. पण करंट म्हणजे पैसा आहे तिच्यात. पण मी माझं जे काही वर्तुळ केलेलं आहे, माझी जी काही विहीर केलेली आहे, ती अशी काही लहान केलेली आहे की कुणीही तिच्यात डोकवायचं नाही. माझं बरं, मी बरं. सगळ्या गोष्टी पैशाने नाही होत. आणि हीच गोष्ट आपलाच मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर राहिला किंवा भारताच्या बाहेर राहिला तर किती असा उदार आहे मी वागतो.
हे आपण आपली मुलं बाहेर राहतात, आपल्या मुलांकडून आपण ऐकतो की त्यांच्याकडे जराही सपोज मला अगदी आठवत आहे, आपल्या इथं ठाण्यातलीच मुलगी आहे, त्या मुलीकडे संक्रांतीचं आयडिंग होतं. आम्ही अगदी जायला निघालो होतो, नट्टापट्टा करून गाडीत बसलो आणि माझ्या एकीला फोन आला तिसऱ्या एका मैत्रिणीचा की हे झाडावरून पडले, पाय फ्रॅक्चर आहे, मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला जाते. एवढाच फोन, बाकी फोनवर काही. आम्ही गाडी वळवली ती आधी तिच्या घरी. प्रमिताने आमच्या दोन्ही मुलांचे त्या युनिफॉर्म, त्याचे ते 2-4 दिवसाचे कपडे, पुस्तकं, वह्या, क्लास सगळं मला गोळा कर, टिफिनचे रिकामे डबे सगळं तिने घेतलं. एक्स्ट्रा किल्ल्या कुठे तुमच्या मुलाला सगळं आवडायला लावलं. एक मुलगा एका मैत्रिणीकडे, हिचा मुलाकडे हिच्याकडे आणि मुलीकडे मुली, अशा दोघी मैत्रिणींनी मुलं दोन्ही हे केली. शाळेत पोचवणं, आणणं, त्यांचं खाणं, पिणं, झोपणं, काहीही त्या पोरीला बघायला लागलं नाही. आणि दोघींचे नवरे हॉस्पिटलमध्ये रवाना झाले तिच्या मदतीला. काही न सांगता ह्या गोष्टी आपोआपच घडतात. आता ह्या का घडतात किंवा इथे असं का करावं लागतं, हा मोठा समाजापुढे विचार करायला लावणारा प्रश्न. बरं हे घडताय, नादांत घडताय. मी आपली वांगी दाखवून उदाहरण दिली. तुमच्याजवळ पण अशी उदाहरणांची आणखी निघलीच ठावी ठेवून निघेल की हल्ली लोकांना कुणाला काही सांगायचंच नसतं. का सांगायचं नसतं हे आपल्याला माहीत नाही, पण काही कुणाला सांगायचं नाही. कितीही काहीही घडलं तरी कुणाशी बोलायचं नाही. आणि ते कुणाशी बोलायचं नाही, कुणाची मदत घ्यायची नाही, पैशाने नाही गोष्टी सगळ्या हवं. हे जे करंटेपण आहे ना, हे करंटेपणाच्या समासामध्ये आपल्याला शिकायचं. खूप मोठी यादीच दिली आहे करंटेपणाची समज. खरं म्हणजे नवीन काहीच नाही आहे. यापूर्वी 3 समास आपण या करंट नावाने खाली शिकलो आहे. दुश्चित्त निरूपण असं नाव आहे, म्हणजे आळस आहे, निद्रा आहे आणि त्याच्या जोडीला चित्त पण दुश्चित्त आहे. अशा प्रकारचं करंटेपण आपल्याला समर्थाने सांगितलं आहे. पण आज जे आपण करंटेपण पाहणार आहोत ते अध्यात्मज्ञानाकडे जाताना देहावरचं जे प्रेम आहे ते पण करंटेपणाचं लक्षण आहे की ते आड येतं आपल्या, की देह म्हणजे मी नाही आहे ना, मग तू त्या देहाच्या प्रेमात पडू नकोस, याच्या पलीकडे जा. कितीतरी संघ प्रचारकांचं एक संविधान नावाचं पुस्तक निघालं आहे. संघाला 100 वर्ष झाले, तर रोज पाणी त्याचं वाचतं. अनंत सगळ्या प्रचारकांच्याबद्दल असं लक्षात येतं की अगदी मरेपर्यंत त्यांनी देश म्हणजेच माझा जीव जळक आहे अशा पद्धतीने काम केलं. आज बापूसाहेब बिशीकरांचं पान वाचलं, त्याच्यामुळे तिने 93व्या वर्षी गेले, पण 93व्या वर्षापर्यंत देश हाच विचार, बाकी काही नाहीच. बरंच देश पुण्यातल्या संघसेवकांच्या काय तुमच्या शिबिरामध्ये गुरुजींनी आव्हान केलं आणि योजना कुठे झाली तर कराचीला गेले. आता 21 वर्षाचा तरुण मुलगा, काहीही आपल्याला माहिती नाही त्या काळामध्ये तर काहीच नव्हती माहिती, आणि मुलगा कुठे जातो आणि केवळ देशासाठी हिंदू धर्मासाठी काम करतो. असे देह तबा न बाळगता काम करणारी दुसरी पण उदाहरणं आपल्याकडे काही कमी नाही आहेत. पण अशा दोन्हींचा जर आपण विचार केला तर करंट कशाला म्हणायचं ते समर्थ सांगणार. सुरुवात आणि शेवट समासाची आहे ती जरा गंमतशीरच आहे. गंमतशीर अशा अर्थाने की इतका सगळा गंभीर विषय संबंध समाजभर समर्थ मांडणार आहे. पण पहिली सुरुवात करताना तरी आपल्याला सरळ सांगितलं की हे जे काही आहे तर ज्याची ईश्वर जो मानतो तो सत्याकडे जाणारा असतो, आणि जो ईश्वर मानतो सत्याकडे जाणारा असतो त्याला ज्ञान मिळतो. आणि संत मंडळी या मंडळींबद्दल बोलायला आनंद व्यक्त करतात, परंतु संत मंडळींना अज्ञानाकडे जाणारा, ईश्वर न मानणारा आणि असत्याकडे जाणाऱ्या अशा करंट्या माणसाबद्दल बोलायला आवडत नाही. अशी सुरुवातच केली त्याने की खरं म्हणजे समर्थ लिहितानाच म्हणजे मला हे खरं आवडत नाही आहे की हे लिहिणं, हे भाग्यहीनाची गोष्ट आहे, ही कशाला लिहायची, अशी सुरुवात केली. पण नाईलाजाने लिहावं लागतात, कारण समाजातला बराचसा जो काही भाग आहे तो अशा लोकांनी भरलेला आहे. मग एक तर यांना शहाणं करायचं, याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि मग अखेरच्या ओळीमध्ये पण नेमका हाच मुद्दा लिहिला आहे की काहीही कोणीही यांना सुधारू शकत नाही, फक्त संत यांना सुधारू शकतात. अशा दोन्हीकडे पहिल्या आणि शेवटच्या ओळीमध्ये संतांचं महात्म्य त्यांनी सांगितलं की एक तर संत म्हणतात की मला सांगायला सुद्धा भाग्यहीन माणसाचं वर्णन करायला पण लाज वाटते की त्यांचं काय वर्णन करू. आणि शेवटी म्हणतात की संतांकडे गेलं तरच हा करंटा माणूस चांगला होईल. आणि मधल्या सगळ्या 28 ओव्यांमध्ये या करंटा माणसाचं वर्णन आहे. हा करंटा माणूस काय आहे तर आत्ता म्हटलं तसं देहावर प्रेम आहे हे, पण
बेलसरांनी त्या स्वार्थी माणसामध्ये म्हणजे करंट्या स्वार्थी माणसामध्ये पण 2 भाग केले. एक म्हणाले शहाणा स्वार्थी, एक म्हणाले वेडा स्वार्थी. म्हणजे खरा करंटाच. आता करंट आपल्याला कळा, आळस आहे, निद्रा आहे, दुश्चित्ता आहे, काही करायचं नाही आहे, काही नकोच, आयतं मिळालं तर हवं. आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगायचं आजोबांनी, जांभूळ ढकल्या काय त्याचं नाव होतं. तर काय नाही, तू झाडाखाली पडला होता, काहीच जांभूळ इथे पडलं, हे पण घ्यायची त्याची तयारी नव्हती. तो कोणीतरी वेळ नव्हता माझ्या तोंडात, इतका आळशी. म्हणजे अति आळसाचं लक्षण सांगताना ते गमतीने म्हणून सांगायचे. तर अशी माणसं असली तर यांचं काय वर्णन करावं. तरी अत्यंत स्वार्थी पण असतात की आपलं झालं की झालं, बाकी जगाचं तिथे काही का होईना, अशी त्यांची वृत्ती असते. पण बेलसरांनी याच्यात पण 2 भाग केले की म्हणजे या करंट्या माणसांचं स्वार्थी पण असतं ना, एक शहाणा स्वार्थ असतो, एक वेडा स्वार्थ असतो. आता शहाणा स्वार्थ त्यातल्या त्यात परवडला म्हणजे काय असतो, तर तो स्वतःचं करतोच, आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोच, पण त्याबरोबर दुसऱ्याला ग्लास नाही घालायला मग चालेल असा तर विचार करतो की मला पण थोडं मिळून दे, तुला पण थोडं मिळून दे, असा तरी त्या शहाण्या स्वार्थाचा विचार असतो. पण वेडा स्वार्थी जो असतो तो दुसऱ्याला नाहीच मिळता कामा, मलाच मिळालं पाहिजे अशा वृत्तीचा असतो. आणि या करंटच्या जी कॅटेगरी आहे ती याची आहे, त्याला समर्थाने खरं करंटा म्हणतात की त्यातल्या तर ठीक आहे की मला पण थोडं, तुला पण थोडं, जाऊ दे, असा असेल तर परवडला असं समर्थ म्हणजे बेलसर आहे तरी निदान समर्थांच्या या सगळ्या समासाचा विचार करताना मान्य करतात. परंतु हा जो करंट आहे हा असा पण नसतो, तो वेगळाच स्वार्थी असतो, जराही त्याची विवेकबुद्धी शिल्लक राहिलेली नसते. आणि त्यामुळे या सगळ्या आळस गेलेला आणखीनच प्राधान्य मिळतं. सगळ्या माणसाचा जन्माला त्याचा वाया गेलेला असतो, काहीच करायचं नाही, कधीच कसला उत्साह नाही. अशा माणसांच्या म्हणजे अशी माणसं आपल्या सहवासात त्या दृष्टीला पण पडू नये, कारण आपली पण गडबड होईल ना त्याच्यात. त्यामुळे अशा माणसाच्या सहवासात स्वतःहून नाहीच जायचं. पण चुकून जरी असं वाटलं की ह्या ग्रुपमध्ये गेलं ना की आणखीच आयुष्य आहे, लगेच वर्ज नाहीच जायचं, अशा पद्धतीनेच आपल्याला विचार करायला हवा. मला यांचं सगळ्यांशी वैर असतं, स्वभाव बाणकोर असतो, कोणाशी जुळवूनच घ्यायचं नसतं, आपलीच मतं बरोबर असं त्याला सारखं वाटत असतं. या सगळ्याचा परिणाम खरं म्हणजे असा असतो की हा असा माणूस एकटा पडतो. कारण ह्याला नुसतं वरवर सांगणारे मान डोलावणारे जरी भेटले तरी याला फॉलोअर्स नसतात, कोणी त्याच्या मदतीला येत नाही. मुळात तो असा स्वकेंद्रित असल्यामुळे. आणि मग अशा सगळ्या दुर्गुणांचा सगळा प्रादुर्भाव असल्यामुळे याच्यातून शहाणपण कसं शिकावं. तरी हे बिचारे समर्थांसारखे जे संत आहेत ते अशा माणसांना सुद्धा सोडून देत नाही आहेत. ते म्हणत काही हरकत नाही, असू दे, संतांच्या सहवासात राहिला तर याच्यात पण बदल होईल. आता एवढा सगळा विचार ह्या 30 ओव्यांमध्ये समर्थ करताय म्हणजे काय करताय त्याचा आपण थोडा भाग बघूया. बरीच मंडळी नेहमीला उदाहरणं देतात की ही जी मंडळी असतात ना ते पूर्वी मोठ्या मोठ्या पिंपातनं धान्य साठवायचे घरामध्ये आणि ते धान्य मोजायला एक भांडं असायचं आणि मग त्या भांड्याचं उदाहरण देतात की ते धान्याचं जे भांडं असतं त्याला काय म्हणलं आहे ते तुरीच्या डाळीत ठेवा, तांदळात ठेवा, गव्हात ठेवा, नाही तर आणखीन साखरेत ठेवा, त्याला काही फरक पडत नाही. तसा म्हणे हा माणूस असतो, याला कुठेही पाठवा याच्यावर काय निम्म परिणाम नाही. बरं त्याला ना त्या मला आठवतच आहे पायरी बिली असं काहीतरी असायचं, पण ते कधी धुतलंय पुसलंय तर तसंच असायचं, कधी ते धान्याचं द्यायचं तर तसायचं, ते आपल्या तेवढ्या मोजणीसाठीच वापर इकडे इकडे करणं, बाकी त्याला काही कामच नाही. जसं दरवी सुपर असा आणि असं म्हणलं, दरवी म्हणजे तो चमचा तुम्ही बासुंदीत ठेवा, सुपात ठेवा, आमटीत ठेवा, कडू कारल्याच्या भाजीत ठेवा, त्या चमच्याला काय पडली आहे तुम्ही काय कुठल्याही गोष्टीसाठी वापरा. तसं म्हणे या करंट्या माणसापासून की त्याला बिचारायला चांगल्या माणसांच्या सहवासात ठेवा, त्याच्यावर डिंब परिणाम होणार नाही. अशा पद्धतीचा विचार 18व्या दशकातल्या या समासात कसा केला आहे तसा म्हणजे 19व्यात आत्ता केला आहे तसा 18व्यातल्या 5व्यात पण एकदा या करंट्या माणसाचं लक्षण तुम्हाला आठवत असेल. बेलसरचं नाचणी जेव्हा असतात तर ते चित्र पण दाखवलं आहे की आळशी माणूस आणि नुसता कसा बसला आहे, दाढी बिडी वाढवलेला, काही शारीरिक स्वच्छता नाही, मन स्वच्छ राहील आणि असा दुश्चित्त असणारा माणूस असा बेलसर यांच्या पुस्तकात पण दाखवलेला आहे. एकूण काय तर सगळे दुर्गुण ज्याच्याजवळ आहे, पूर्णपणानं आळस आहे, निद्रेच्या अधीन गेलेलं आहे, कर्मदरिद्री म्हणतो ना आपण,
तसा हा कर्मदरिद्री माणूस आहे. माणसाचा जन्म मिळाला आहे, खरं म्हणजे केवढी चांगली त्याला संधी मिळालेली आहे, पण त्या संधीचं त्यांनी काही उपयोग करून घेतलेला नाही. याच्यात त्यांनी आणखी म्हटलं की हे सगळं जरी असलं आणि समजा अनुकूलता असली, म्हणजे आपण क्षणभर कल्पना करू शकतो की चांगलं घर आहे, पैसा हलका आहे, घरात शिकलेली माणसं आहे आणि एक मुलगा बघतो घरातला जो आहे तो असा आळशी आहे, काही करायचं असतं, काय करायचं नाही. असतात बरं का. काल माझ्याकडे एक केस आली, मी एकदम एक दिवस बोलशील का त्याच्याजवळ, तर मी म्हटलं हो बोलीन. आता बोलीन म्हणजे काय, तर काय नाही, घरात सगळं आहे, अगदी व्यवस्थित सगळं, छान बहीण आहे, वडील आहे, आई वडील आहे, बिझनेस आहे घरामधला, पारंपरिक बिझनेस आहे, याला काही करायचंच नाही. बरं तुला ठीक आहे घरातल्या धंद्यात नाही करायचं, ठीक, नको करूच, तुझं तू काहीतरी कर. तर मग एखाद्या नाही इथे पण माझं मन लागत नाही, इकडे नोकरी कर, तिकडे मन लागत नाही, काय कुठे मन लागत नाही. अरे एकदम तुला काय कोणी 50-60 हजाराची तर नोकरी देणार आहे, सुरुवात अशीच करावी लागेल. पण पटत नाहीच आहे काही. आणि 25 वर्षाचं मूल जर घरात नुसतं बसून राहिलं तर आईवडिलांनी काय करायचं. मोठं म्हणजे शिकलेलं घर असू दे, पैसेवाल्यांचं घर असू दे, कुठलाही असू दे, पण 25-26 वर्षाचा मुलगा नुसताच घरात नसतो. मग कधीतरी म्हणणार तुला वडील काय, अरे तुला स्वतःचं जेवणाचं मी मिळवता येत नाही आहे, बाहेर बघ म्हणजे कळेल, असं म्हणणारच ना. तर हेच आहे ते करंटेपणे की अनुकूलता आहे. वडील 4 गोष्टी सांगायला तयार आहेत, पैसा खर्च करायला तयार आहे, तुला व्यवसाय नवीन करायचा आहे का, आपण उभा करून देऊया, अशी सगळी अनुकूलता आहे. अनुकूलता असून सुद्धा काही करायचं नाही, असं ह्याला काय म्हणायचं. किती करंटेपण म्हणजे किती करंटेपण आहे की सगळ्या गोष्टी असून सुद्धा काहीही करायचं नाही. तर ही लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात की हे ना एका अर्थाने पापाचरण आहे, काहीतरी गतजन्मीचं पाप, मग असं आता काही करायचंच वाटत नाही. आपल्या लहानपणी आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या तोंडात चापकाचे 2 फटके मारा, वाटत नाही म्हणजे काय असं म्हटलं असतं. आता काही चापकाचे फटके मारायचे हे राहिली नाही आहे. परंतु थोडक्यात काय तर काहीच करायची इच्छा नसणारं हे पाप आहे. त्याच्या बरीला बाकी सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे प्रयत्न पण करायचा नाही. वासना अधर्मात वावरते, समर्थांचे शब्द आहेत, वासना वावडे अधर्मी सदा. मग आता अशी जी वासना आहे ती सगळी अशी वाईट गोष्टीतच, अधर्मामध्येच, नको त्या गोष्टीमध्येच ती वासना जाते. काहीच न करता बरं घरामध्ये वडिलांनी एक सांगावं, मग किंवा वाद वाढायला नको, माहिती त्याची बाजू घ्यावी, अशा घरात गोष्टी घडतात. बाहेर कळायला नको म्हणून सावध जा, अनंत गोष्टी असतात. तर असं सगळं असल्यामुळे आपण काहीतरी चुकतो आहे, आपल्याला स्वतःला काहीतरी करायला पाहिजे, हा सगळा विचारसुद्धा मनामध्ये त्यांच्या येत नाही. म्हणून ते आपल्याला सांगता येईल. समर्थांच्या हे सगळं वाचता वाचता करुणाष्टकांची आठवण होते. समर्थांनी जी करुणाष्टक रचली ती साधारणपणानं असं करुणाष्टकाचा कालावधी मानला जातो की जांभून समर्थ जेव्हा टाकलीला आले तेव्हा 12 वर्षाचे होते आणि 24 वर्षाचे झाल्यावर म्हणजे 12 वर्ष साधना केल्यावर ते पर्यटनासाठी गेले. त्या 12 वर्षामधला जो सुरुवातीचा काळ होता, त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अनेक वेळा असं मनाला दुःख झालं. दुःख असं झालं की एकतर घरदार आई सोडून आलेले होते आणि मी तुझ्या भरोशावर रामा आलो आहे आणि तुझ्या भरोशावर रामा येऊन सुद्धा मला वाटतंय तसं सगळं घडत नाही आहे. पिशुने वाटती सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका, असं समजतात. पिशुने वाटते म्हणजे एकाकी वाटतंय की मी आलो आहे ते मला एकाकी वाटतंय, असं कुणीच नाही की काय जगामध्ये. पिशुने वाटती सर्वे कोणीही मजला नसे, कोण त्यांच्या तहान भुकेचं थंडी वाऱ्याची कोण काळजी घेत असेल. आणि अशा वेळेला त्यांना सुद्धा असं वाटलं की बाबा ह्याच्यातून मला काहीतरी कर, मी तुझ्या भरोशावर मी इथे आलेलो आहे. अशी सगळी जी करुणाष्टकामधलं कारुण्य समर्थांच्या दिसतं ना, ते सगळं आपल्याला हा समाज वाचताना आठवतं की समर्थांनी अगदी असंच सगळं वर्णन केलेलं आहे की मन हे आवडे ना की वासना वावडे सदा, कल्पना धावते सैला, बुद्धी दे रघुनायका. तू काय काय मग मनात विचार येतात. माणूस असा अडचणीत सापडला आणि कोणी मदतीला नाही आहे की वाईट वाईट गोष्टी मनात येतात. त्यामुळे ह्या अशा कल्पना सैरावैरा धावत आहेत, काय करावं मला कळत नाही आहे, तुझ्या भरोशावर मी आलो आहे, असं मोठं कारुण्यानं समर्थांनी जी अष्टकं रचली आहे त्याच्यामध्ये विशेष करून बुद्धी दे रघुनायका, या सगळ्यातून मला पार करून जाण्यासाठी लागणारं जे बुद्धीचं सामर्थ्य आहे ते तुम्हाला दे, अशी समर्थांनी मागणी केलेली आपल्याला दिसते.
त्याच्यात तरी अगदी म्हटलं आहे बोलता चालता येईना, वाचित असताना चुकतो. मला काहीच येत नाही आहे की आता खरं आहे ना 12व्या वर्षीचं ते ॲडल्ट आहे तर असं काय त्यांच्याजवळ होतं, तर मला काहीच येत नाही आहे. आणि तू दया सिंधू आहेस, तुझ्या भरोशा आलेला का तू दया सिंधू, तर तूच हे सगळं मला जे काही येत नाही त्याच्यातून मला तूच काढून नेलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्णन समर्थने आपल्याला पाहिजे. आता हा जो करंट आहे त्याला हे पण लक्षात येत नाही की निदान पूर्णपणानं त्या भगवंतावरती श्रद्धा ठेवावी आणि त्याच्यावर विश्वास टाकावा, जसा समर्थाने टाकला. समर्थांजवळ काय आळस नव्हता, समर्थांजवळ काही प्रयत्नांच्यासाठी काही कमतरताच नव्हते, पण तरी देखील त्यांना या गोष्टी वाटल्या की अरे मला कोणी नाही आहे. आणि हा तर करंट असा आहे की याला सगळ्या गोष्टी अनुकूल असून सुद्धा काही करावंच वाटतं. म्हणून समर्थ आपल्याला पुढे सांगणार आहे की हा भ्रमिष्ठ आहे, झोपाळू आहे, आळशी आहे, लालावलेला आहे, आवाच्या सवा, नुसती बडबड करणार आहे, असे बहुतारे असतात माणसं. मग आपण ह्याच्या नुसते गप्पा आहे का, करायचा काही नाही असं आपण त्याच्याबद्दल बोलतो सुद्धा. करणार काही नाही, नुसती बडबड आहे का असं आपण म्हणतो. तर अशी जी मंडळी आहे या सगळ्यामध्ये गरजे तो पडेल काय, बडबड करणारा माणूस काहीच करत नाही. आपल्या संस्कृत एक सुभाषित आहे छान, शरदीर वर्षाती गरजती. आता अश्विन कार्तिक शरद महिना असतो ना, की त्या अश्विन कार्तिक शरद महिन्यामध्ये पण गडगडतं, पण त्या गडगडण्यामध्ये काही दम नसतो. शरदी न वर्षाती, पाऊस नाही पडत, गरजते, नुसती गर्जना करतात, गडगडाट होतो, पाऊस पडत नाही. न वर्षाती वर्षा सुरी स्वरूपेला, पण वर्षा ऋतूमध्ये गडगडाट नाही, धो धो पाऊस पडतो. आवाजापेक्षा पाऊस धो धो पडतो. तर तसा आहे की जो खरंच करणारा आहे ना तो बडबड नाही करत, तो करूनच दाखवतो. आणि जो नुसती बडबड करतो ना तो काहीच करत नाही. असं निसर्गात जसं दिसतं तसं तिथे पण आपल्याला देते की या कारण त्याकडून काहीच कुणाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही आणि तो आणखीन खोल खाईत पडतो. मला याचं असं असतं की कोणाला काही वाटेल, आपल्या ह्या अशा वागण्यानं कोणाला काय वाटेल याची पण त्याला काही फिकर नसते की लोक काय म्हणतील. आज समाजामध्ये आपल्या आईवडिलांना चांगला मान आहे, आपण असे वागलो तर काय होईल. आम्हाला विष्णुनगरमध्ये राहणाऱ्याला वाटतं मला, आमच्या विष्णुनगरमध्ये राहणारा एक मुलगा ज्याला आम्ही राहण्याचा मोठा होताना पाहिला आहे, तो असा रस्त्यात भीक मागताना दिसतो आम्हाला, किती आम्हाला वाईट वाटतं. पण काय करू शकतो आम्ही, ज्याला आम्ही दादांत 2-3 मजली इमारतीमध्ये पाहिलं आहे, हा मुलगा असा रस्त्यावरती भिकारी असा जेव्हा आम्हाला दिसतो तेव्हा काय वाटत आहे. पण करणार काय, हे करंट आहे, पण सगळी अनुकूलता होते, परंतु त्या अनुकूलता डोळ्याच ही सगळं वर्णन असतं तेव्हा असं वाटतं काय समजायचं वर्णन केलं. पण अशी उदाहरणं जेव्हा दिसतात तेव्हा लक्षात येतं की अरे आहे बाबा, ही अशी माणसं आहेत. सगळी अनुकूलता असून सुद्धा माणूस असा का बरं देशोघडीला लागावा, का कुणाचंच ऐकू नये, स्वतःचं नाही, कुणी सांगितलेलं नाही, काहीच ऐकायचं नाही. बरं याचं ना इतकं कमनशिबी असतं की सारखं चुकतच जातं. म्हणजे हा कुठे पाय घालेल तर तिथे अपयशच, त्याला कुठे यशच मिळत नाही. म्हणजे ही आत्तापर्यंत जशी त्याचा आळस, त्याची झोप, त्याचा का दुसऱ्याचं न ऐकणं त्याची बाजू झाली. पण याचा विचार केला तर याला कुठे यश पण येत नाही. किती प्रयत्न केले ना तर याच्या विचाराला कधी काही चांगलं झालं आहे की ठीक आहे आता प्रयत्न केला आहे, याच्यात थोडं यश मिळालं आहे, अजून करू असं वाटावं असं याच्या भाग्यात पण नसतं. म्हणजे चांगली माणसं त्याच्या मदतीला जात नाही, किंवाच कोण गैतर पदरात म्हणून लोक जात नाही, ते एक असतं. कोणी अगदीच दया आली तरी आपली मदत करताना 2 पावलं लांबच जातं. म्हणजे आता आम्ही सुद्धा फुटपाथ बंदूनच जायला लागलो ना, सुरुवातीला 2-4 वेळा मदत केली, जाऊ दे आपल्या इथलं आहे, खायलाच मिळत नाही म्हणतोय तर आपण खायला घालावं म्हणून सुरुवातीला लोकांनी मदत केली. पण जेव्हा हे रोजच झालं तेव्हा लक्षात की हा काहीच करणार नाही, काम नाही, लांब नाही, नुसता बसणार आणि विकच मागणार. मग आता तो त्या फुटपाथला आम्ही दुसऱ्या फुटपाथी जायला लागलोच. म्हणजे शहाणी माणसं सुद्धा याचा अशा तिरस्कार करायला लागतात, जवळ येऊ देत नाहीत त्याला. अशा प्रकारचं होतं या करंट्याला. मग त्याला चांगली माणसं आवडत नाही काय एक भाग, आणि चांगल्या माणसाला तो तुम्हीच आवडत नाही हा पण भाग आहे. त्यामुळे मग त्याला ना जी संगत मिळते ती सुद्धा वाईट माणसांची मिळते. कसं घसरत माणूस जातं, त्यामुळे त्याला व्यसनी माणसं, वाईट माणसं यांची संगत मिळते. त्याचा वाईट प्रकारांनी मदत घेतली जाते त्याची, त्याला अशा पद्धतीने वागवलं जातं. असं सगळं चुकीचं घडत जातं. त्याला कोणी मित्र नसतो,
स्वतःचा काही घात होतं हे सुद्धा त्याला कळत नाही. असा सगळा त्याचा एकंदरच जिकडून तिकडून म्हणतात तसं अपयश, असं अपयश त्याला येतं. बरं असं आहे की आपल्याला मिळावं, शेवटी असं आहे की दुपारच्या 12ची वेळ आहे, त्यामुळे त्याला स्वतः भूक आहे, काहीही न करता मला मिळावं, आज मिळालं तर उद्या पण मिळेल अशी त्याची भूमिका वेगळी होती. आणि मग आणखीनच काय करायचं नाही असं करावं, दुसऱ्याचं लुबाडावं, चोरीने घ्यावं. आता काय, आता नीती वगैरे काही राहतच नाही शिल्लक. एकदा माणसाने अगदी आपल्या स्पष्ट भाषेत बोलायचं कमरेचं सोडलं की त्याला लाजच वाटत नाही, मग तो काय वाटतं ती गोष्ट करायला तयार होतो. मग हा जो आपला करंट आहे, हा करंट इतका नीच पातळीला जातो की आता तो कुठल्याच प्रकारचं वर्तन करायला मागे पुढे पाहत, त्याला चालतं काही असं. आणि मग त्या करंट्याची अशी काय दशा होते, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जरांना. लोक काही त्याला मानत नाही, समर्थ वर्णन करतात, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जरामध्ये. आता असा जो माणूस आहे, लोक त्याला भिडीसच करतात. मग त्या माणसाचं व्हायचं कसं उर्वरित आयुष्य, पण त्याला त्याची पिके काय. यालाच आपण थोड्याशा वेगळ्या शब्दामध्ये आसुरी गुणांचा संग्रह असणारा पण माणूस, खरा असुरच, हा राक्षसच म्हणायला हवं, हा असुरच आहे. जसं आपण देवांचा राजा इंद्र ही एक बाजू धरली तर वेदांमध्ये या इंद्राबद्दल खूप आदराने व्यक्त केलेलं आहे. या देवांचा राजा आहे, या वेदांनी या इंद्राला मोठा सन्मानाने पद दिला आहे. का दिलाय तर वृत्रासुर नावाचा राक्षसाला त्यांनी ठार मारलं म्हणून. आता ही झाली आपली वेदांच्या काळातली गोष्ट की असुराला नष्ट केलं आणि चांगल्या सज्जन, देव म्हणजे सज्जन, सज्जनांचा तो राजा. मग इंद्र एका बाजूला देवांचा राजा, वृत्रासुर असुर हा राक्षसांच्या बाजूला. आपल्याला सरळ सरळ कळतं सज्जन आणि दुर्जनमधला फरक, देव आणि असुर यांच्यातला फरक. दिती आणि आदिती, दितीची जी मुलं आहेत ते दैत्य, आदितीची मुलं आहेत ते सगळे देव. अशा पद्धतीचं वर्णन आपण आपल्या निरनिराळ्या ग्रंथांमधून वाचतो. अगदी रामायणाच्या काळात विचार केला तर रामाची बाजू आणि रावणाची बाजू, किंवा महाभारताच्या काळात विचार केला तर कौरव आणि पांडव, असं सरळ सरळ आपल्याला सद्गुणांची संघटन आणि दुर्गुणांचं संघटन म्हणजे देव आणि राक्षस ही गोष्ट कळते. आता हे सगळं फक्त आपल्याच धर्मात आहे का हो, असं आपल्याला वाटेल की अरे एवढं जग, इतक्या सगळे धर्म आहेत, मग फक्त आमच्या हिंदू धर्मातच फक्त चांगलं आणि वाईट असं आहे का, देव पण आहे काही राक्षस पण आहे असं आमच्याकडे, तर तसं नाही, सगळ्या धर्मात आहे. ख्रिश्चनांमध्ये सुद्धा सैतान आहेच हो, जसा प्रभू आहे त्यांचा तसा सैतान पण आहे. त्यामुळे सैतान म्हणजे राक्षस असंच त्याला अर्थ द्यायला हवा. की मुसलमानात सुद्धा तो इब्लीस तर आहेच की, त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे असं आहे. याचा अर्थ असा की समाजामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत. आता अधिक चांगली माणसं असणं, अधिक सज्जन असणं, देवांची संख्या अधिक असणं ही खरी म्हणजे आवश्यकता. पण घडतं असतं की पांडव कमी, कौरव जास्त, असं घडतं. आजही आपल्याला असंच दिसतं की सज्जनांची संख्या कमी, दुर्जनांची संख्या जास्त. आपण नेहमी वर्णन करतो की रत्न समुद्रामध्ये कमीच असतात, ती सुद्धा खाली खोल असतात, दगड गोटे धोंडे समुद्रकिनारी अफाट असतात. त्यामुळे अशीच परिस्थिती असते. ही संख्या जास्त असते, कारण त्यांची संख्या जास्त आहे. दंभ आणि अज्ञान असणारे हे करंटे. गीतेमध्ये असुर संपत्तीचं वर्णन एका श्लोकामध्ये भगवंतांनी केलं. 26 गुणांचं वर्णनाला 3 श्लोक लागले. दैवी गुणसंपदा म्हणजे काय ती 16व्या अध्यायात सुरुवात करून दिली, अभयम सत्व संशोधी. आणि मग नंतर असुर संपत्ती खाली 6च दुर्गुण, 26 गुण आणि त्यांच्या मधल्यामध्ये 6च दुर्गुण आहे. पण ते 6 दुर्गुण भारी आहेत. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम, असे 6 हे दुर्गुण दाखवले आहे. आणि हे जे 6 दुर्गुण आहेत ते सगळ्यात भारी पडतात ते म्हणजे करंटी लक्षात. सगळीकडे ना बंगाली मिठाई आहे. बंगाली मिठाई कशी असते, बेस त्याचं दूध फाडलं, मग त्याच्यावरती वेगवेगळे आकार, वेगवेगळे नावं, वेगवेगळे रंग, हे सगळं नंतर वेगवेगळं, पण बेस तो. तसं गीता असो, भागवत असो, सगळीकडे बेस एकच आहे. ते फक्त सांगितलेलं आहे श्लोके कसे आहेत त्या त्या पद्धतीने वेगवेगळं करून सांगितलेलं आहे. तसं आपल्याला इथे पण कळेल की असुरी संपत्ती अशा जो गीतेत आहे तोच या ठिकाणी करंट आहे.
की या करंट्यावर सुद्धा हेच दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, कठोर बोलणं आणि अज्ञान, या 6 गोष्टी अशा खचून भरलेल्या आहेत आणि म्हणून तो करंट आहे. आता असा जो करंट आहे त्याला चांगल्या गोष्टी आवडणं शक्यच नाही. त्याला शुद्ध, शुचिता, पावित्र्य वगैरे वगैरेचे त्याच्या नाहीच, भोवताली त्याच्या कुठेच ह्या गोष्टी शब्दांचा अर्थ येत नाही. आणि म्हणून नुसतं त्याला अशा चुकीचं वर्तन करता येतो तर त्याची लाज वाटणं तर संभवच नाही, पण चांगल्या गोष्टी त्याच्या होताना नाहीच आहे, चांगलं त्याला काही माहीतच नाही आहे. आणि म्हणून मग त्याचं असं हे चित्त भ्रमलेलं आहे, दुष्चित्त त्याचं झालेलं आहे. त्याचं कारण हेच त्याला हे अशा वाईट गोष्टी करण्यातच आनंद वाटतो. परनिंदा करणं, दुसऱ्याला त्रास देणं, याच्यातच त्याला आनंद आहे. त्यामुळे तो आणखीन अशा पद्धतीने जातो. आता हे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, किंवा पारुष्य आणि अज्ञान या सगळ्या 6 गोष्टींचा विचार की आज आपल्याला करायला आयुष्यातला भाग आहे. हे 6 दुर्गुण आहेत माणसाचे आणि हे 6 दुर्गुण म्हणजेच करंटी माणसाची लक्षणं आहेत असं काही. आता असं आहे की समर्थमध्येच आपल्याला देतात की रामराज्य ज्याला म्हणतो ते रामराज्याचा विचार करताना नेहमी असं म्हटलं रामराज्यात कोणी कुरूपच नव्हतं असं वर्णन केलं जातं. असं कसं होईल? कुरूपच नव्हतं म्हणजे काय? सगळी काय तर ह्याचा अर्थ की माणूस जर आतून आनंदी असला ना तर तो छान दिसतोच, तो काही वेगळा हे करावंच लागत नाही. तर कुरूप नव्हता याचा अर्थ स्वरूप आणि कुरूप असणं, रंग काळा गोळा असणं, नाक चापेकळी किंवा फेकटं असणं हे काही तुमच्या माझ्या हातात नाहीच आहे. हे जन्मता येणाऱ्या मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला आहेत. हे सहज गुण त्याला म्हणतात. त्या सहज गुणांबद्दल समर्थ काही बोलतच नाही. करंटपणामध्ये ते म्हणतात ते स्वरूप कुरूपचा काहीच प्रश्न नाही. माणूस कसाही असू दे, माणसाने तोंड ओळखलं, तोंड वळलं, बोलायला लागला की त्याची विफलता कळते, तो नेमका काय आहे तो कळतो आणि मग त्याच्या या अशा दिसण्याकडे लक्ष द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कुरूपतेचा विषयच नाही. तर समर्थ आणखी एका त्या ओळीमध्ये आपल्याला सांगतात की हे स्वरूपता कुरूपता याचा काही करंटेपणाशी संबंध नाही. कसं दिसावं हे आपल्या हात, कसं असावं हे आपल्या हातात नक्कीच आहे आणि तसं माणूस करू शकतो. करंटात ते पण साधत अरे ठीक आहे, सहज गुणाने तुला नाही मिळालं, नंतर ते तू काय करशील ते पण तो करत इतका पण त्याला म्हणजे ज्याला ऐदीपणा ज्याला म्हणतात तसा आहे ऐदीपणा असतो. समर्थाने एक शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ लावता असं वाटलं की काय हे काय वादक शब्द वापर. वादक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन काय वाटतो काहीतरी इन्स्ट्रुमेंट असणारा वाजवणारा, असं वादक म्हटल्यावर आपल्याला वादकला वाद घालणारा. हे करंटेपणाचा वादकाशी काय संबंध असं क्षणभर आपल्याला मग ते मिळाली त्याच्याचा इतका काठा असतो तो वादक असतो. वादक असतो म्हणजे काय? तो वाद घालणार असतो की ज्या वादातून काहीच निष्पन्न होणार नाही. 2 शब्द पण त्याचं कोणी ऐकणार नाही आहे, त्याच्याकडे असं काहीच नाही आहे की त्याचं काही ऐकावं असा तो असतो. जराही बुद्धी नसते, इतकी दुर्गुणांची रास असल्याजवळ कोण ऐकायला जाणार असा तो असतो. पण आहेच भगवंताला शरण गेलं तर मात्र स्वाभाविकच त्याचं हे करंटे पण चालू होतं. असं की चांगल्याचं वाईट व्हायला वेळ लागत नाही, या वाईटाचं चांगलं व्हायला फार वेळ लागतो. एक वर्गानंद भारती गोसाव्याची गोष्ट सांगतात. एक म्हणे गोसावी होता, अगदी पूर्णपणानं निरीच्छा होता. देवाचं नाव यावं, झाडाखाली बसावं, सकाळचं सूर्याचं छान केलेलं अंगावर घ्यावी, नदीवर स्नान करावं, कोणी काही दिलं दुधाचं एवढासं आहे तो दूध प्यावं, स्वस्थ बसावं. काय आपल्या भुकेची वेळ भगवंताला माहिती आहे, भगवंत काय ते करेल, नाहीतर नदीचं पाणी प्यावं, गप्प झोपावं आणि साधना करावी. असं छानपैकी त्याचं झाडाखाली आयुष्य चालत. ऊन नाही, पाऊस नाही, कशाचा त्याला त्रास नाही आणि अशा पद्धतीने त्यांची छान देवाची साधना त्याची चाललेली होती. त्याच्याबद्दल समाजामध्ये खूप चांगला सन्मानाचं होतं. लोक यायचे, त्याच्या सहवासात की बरं वाटतं, मिळायचं, 4 गोष्टी ऐकायचे. तो काही कुणाकडून घ्यायचा नाही, काही नाही. अत्यंत निस्पृह असा हा साधू एका झाडाखाली अनेक वर्ष एका गावाच्या बाहेर होता. त्या गावामध्ये राजाची मिरवणूक निघाली आणि मिरवणूक त्याच्या समोर रस्त्याने गेली. याला काहीच राजाकडून पण काही यायला नको होतं, याला काहीच कोणाकडे नको होतं. अगदी निस्पृह असणारा हा साधू होता. झालं असं की ती मिरवणूक निघताना
त्या साधूंनी नुसतं एका त्या नमस्कार केला राजानी, तर राजा हत्तीवर स्वार झालेला होता. त्यावेळी राजा या लोकांनी कोणी सांगितलं हा साधू असा साधना अनेक वर्ष ते करतोय, आपल्याच राज्यातला हा साधू. म्हणून राजाने उठून त्याला नमस्कार केला, त्यांनी पण आशीर्वाद दिला. काहीच त्याला मागायचंच नव्हतं राजाकडे, काहीच मागितलं नाही. आणि त्या हत्तीच्या शेपटीला त्याचा हात लागला, मात्र तो हत्ती जागीच थांबला. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्यचकित झालं, हा काय प्रकार आहे. आणि मग राजा म्हणाला की याच्या जर साधनेमध्ये एवढी जबाबदारी असेल की तो दुसऱ्या स्पर्शाने थांबवू शकतो, तर याचा आपल्याला उपयोग होईल. पण असं असताना राजाचा प्रधान मोठा हुशार होता. राजाने प्रधान सांगितलं की या साधूजवळ एवढी मोठी शक्ती आहे, त्यांनी नुसता स्पर्श केला तर हत्तीसारखा प्राणी सुद्धा थांबला. मग असं जर आपल्याला मिळालं तर आपल्या सैन्यामध्ये केवढं हे होईल, आपण ह्याला सांभाळूया. प्रधान मिळाला, ठीक आहे मला कळलं, तुम्हाला याची शक्ती घालवून दाखवू. तर राजा म्हणाला म्हणजे काय, थांबा, मी मगाशी बोलले की चांगल्याचं वाईट होणं सोपं असतं, वाईटाचं चांगलं होणं कठीण असेल. या साधूला दुसऱ्या दिवशी प्रधानांनी पालखी पाठवली आणि महाराजांनी तुम्हाला बोलवलं आहे, चांगले 2-4 शिपाई बरोबर पाठवले. मोठ्या सन्मानाने या साधूबुवाला, कधी नव्हे तो हा निष्पृह साधूबुवा, हा कधी गेल्या इतक्या वर्षामध्ये साधनतेचे खंड पडला नाही. आणि राजाने पालखी पाठवले. एक किंचित मोह त्या पालखीचा झाला. साधूबुवा पालखीत बसला, राजाकडे गेला आणि तिथे त्याला अशी काही तैनात ठेवली गेली त्याची, मस्तपैकी त्याला मोठ्या राजवाड्याची सगळी खोली दिली. त्याला अगदी झोपायला, बसायला, उठायला, खायला, प्यायला काय कशाची चिंताच नाही, असं त्याला ठेवलं गेलं. 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर सगळं छान चाललंय. काही कुठलं तक्रारीला ना, कधीही न मिळालेल्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या. आणि मग एखाद दिवशी मध्येच काही खंड पडला, समजा जे काही चांगलं मिळायचं होतं ते चांगलं न मिळता काही वेळ त्याला राग यायला लागला. अशी सुरुवात होते. आणि अशी सुरुवात झाल्यावर 2-4 महिने, 6 वर्ष झालं. वर्षभरामध्ये या राजवाड्यामध्ये या सगळ्या सुखासीन गोष्टीची याला अतिशय सवय झाली. पण सवय झाला असंही लक्षात आलं की हे लोक मधूनच आपली काहीतरी कमाई करतात आणि मधूनच आपल्याला त्रास पण देतात. माझ्या सगळ्या ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या मला वेळच्या वेळी देत नाही. ह्यांना एकदा परत दाखवलं पाहिजे की तुम्ही मला इथे का बोलावलं, तर माझ्या अशा या विशेष कौशल्यामुळे तुम्ही मला इथे बोलावलेलं आहे, तर आता परत एकदा दाखवायची वेळ झाली. आणि असं ठरवतो की आता पुन्हा जर पालखी निघेल ना, तर पुन्हा एकदा आपली हिंमत दाखवलीच पाहिजे. आणि खरोखरच वेळ येते. या वर्षीच्या पालखीला हा पण बरोबर असतो. आणि पालखी चांगली भर चौकामध्ये आल्यावर हा राजाच्या हत्तीच्या शेपटाला हात लावतो. अजिबात हत्ती थांबत नाही. आश्चर्यचकित होतो की हा काय प्रकार आहे. कारण वर्षभरामध्ये या सगळ्या आलेशान या मिंडेपणाची जी सवय झालेली असते, त्याचं सगळी जी काही साधन आहे ती नाहीशी झालेली असते. गजानन भारती किस्सा एवढ्यासाठी सांगतात की जायला वेळ लागत नाही, हे सगळं कमवायला फार मोठा वेळ लागतो. तर करंटी लक्षणं घालवणं, एक एक करणं, ती परत येऊन चिपकतात. हो, नेहमी वर्णन करतात की एखादा शिल्पकार जेव्हा दगडातून शिल्प घडवतो, सुंदर भगवंताची मूर्ती घडवतो, माणसामधून सुद्धा भगवंताची मूर्ती घडवता येते. पण वाईट असं आहे की ही करंटी लक्षणं टाकून माणसामध्ये भगवंताची मूर्ती घडेल, पण कधीही पडलेले तुकडे पुन्हा येऊन चिकटतात आणि पुन्हा दगड होतो माणसाचा. तसं तिथे होत नाही. मूर्ती तयार झाली की ते पडलेले जे दगड आहे ते पुन्हा येऊन त्याला चिकटत नाही. झाला दगडाचा भगवंत की भगवंतच राहतो. आणि म्हणून या करंटेपणाला ते सांगतायत की झालं. गेल्या 1-2 दिवसामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याची आपल्या व्हॉट्सॲपवरती एक गोष्ट फिरते आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हणे, त्या काळात आता आपण गुलाम होतो, ब्रिटिशांची सत्ता होती आपल्यावर. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने एका आपल्या हिंदू माणसाच्या भर सभेमध्ये, दरबारामध्ये थोबाडीत बांधली. त्यावेळेला ह्याच्या मनगटात दळ होतं. यांनी मागचा पुढचा जराही विचार न करता त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठेवून दिली. आणि ती ठेवून दिल्यावर ब्रिटिश अधिकाऱ्याचा दरबारात अपमान झाला.
बरं त्याचा इतका जोरदार घाव होता याच्यापेक्षा की तो आता आणखीन परत प्रतिकार करणं शक्य नव्हतं. आणि मग त्यांनी आपल्या वरच्या साहेबांकडे तक्रार केली की आपण या देशावर राज्य करतोय, पण या देशामध्ये अशा प्रकारचा मला अनुभव आहे. त्या वरच्या अधिकारी त्याला सांगितलं त्याला ताबडतोब 10,000 रुपये बक्षीस द्या. ज्या कोणी तुम्हाला अशा प्रकारचं पुन्हा एक हे केलं आहे, अहो मला त्यांनी मारलं आहे आणि तुम्ही त्याला बक्षीस द्यायला सांगता. हो म्हणाले त्याला ते बक्षीस द्या. 10,000 रुपये त्या काळामध्ये ब्रिटिश शासनाने त्याला बक्षीस दिलं. आता बदल झाला, शासनाने बक्षीस दिलं म्हणजे मला काय माझी प्रौढी जगामध्ये लगेच त्याचं कौतुक झालं. आणि मग माझा दिमाग वाढला, इतका दिमाग वाढला 5-10 वर्ष मध्ये गेले. आणि त्याच ब्रिटिश ऑफिसरनी ज्याला थोबाडून बोलतो त्याला बोलावला, काय तुला मी कधी अपमान विसरीन का? तो 10 वर्षापूर्वी माझा अपमान झाला, पण भर दरबारात माझा अपमान झाला, आपलं राज्य असताना झाला. गुलाम देशातला एक सामान्य माणूस मला थोबाडून बोलतो दरबारात, म्हणजे काय? मी कधीच विसरणार नाही. आता मला वेळ आलेली आहे, जा म्हणाले दे त्याला थोबाडतो, काय करणार नाही त्याला. आणि खरंच असं घडलं. तो आला. आता त्याच्या मनगटात ताकद नव्हती का? मनगटात ताकद होती. 10,000 रुपयाचा निंदाल आला. 10,000 रुपये ब्रिटिश सरकारकडनं मी घेतले, आता नाही मी त्याला काही करू शकत. मान त्यांनी खाली घातली. हे जे आहे हे करंटा माणूस जो असतो, हा करंटा माणूस असतो काहीही करत आहे, तर कुठे नेमकं थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ते करंट माणसाला कळत नाही. समजा फार बारकाईनं विचार करून आपल्याला गोष्टी सांगतात की मानवी जीवन जे बर्बाद होतं ते असं बर्बाद होतं. आणि एका माणसाचा घात म्हणजे समाजाचा घात होता. अशा बर्बाद झालेल्या माणसामुळे मग तो स्वतः तर करंटा तो दुर्दैवी असतो, पण तो ज्या समाजात असतो तो समाजसुद्धा असा हीन दीन होऊन जातो. कारण त्याच्याकडून काहीच आपल्याला लोक सारखे त्याच्याकडे अशा पद्धतीने पाळा, तो तर सुधारणा नाहीच, पण त्याच्यामुळे हा सगळा समाज असा होऊन जातो. दुसरं असं होतं की हा करंटा इंद्रिय सुखांना फार मोठा बळी पडतो, प्रलोभनाला बळी पडतो की त्याला त्याच्या इंद्रियांची सुख मिळावी याच्यासाठी तो काय वाटते ती गोष्ट करायला तयार. आता अगदीच वर्णन करायचं झालं तर ज्याला आपल्याला जे हवं आहे ते मिळण्यासाठी वाटतं ते करायचा आक्रस्ताळेपणा असा तो हा करंटा सगळ्या प्रकारचे करतो. समाजामध्ये जर असं असलं तर समाजाला प्रक्षुब्ध करणं, काहीतरी वेडं वाकडं समाजाकडून करून घेणं, अशी कामंसुद्धा हा करतो. म्हणजे याच्यात त्याला काहीच मिळणार नसतं, पण तरी देखील समाजाकडून अशा पद्धतीच्या गोष्टी करून घेणं. मला काही नाही मिळतच आहे, पण दुसऱ्याला मिळतं का नाही. राजकारणामध्ये अशा गोष्टी घडतात. मला सत्ता नाही मिळाली तेच आहे, पण मोदीला मिळता का नाही याच्यासून मी काय वाटलं तर करेन. अशा प्रकारची माणसं म्हणजे करंटी आहे की मला नाही मिळायचं आहे, हा काही माणूस करतो आहे, देशाचं भलं करतो आहे, मग याला करून द्यायचं नाही, मला नाही मिळालं तरी चालेल. अशी जी मंडळी आहेत ना ती सगळी याच्यात नाही. आणि अशी भोवताली आपल्याला दिसतात आक्रस्ताळेपणा करणारी. त्यामुळे अशी मंडळी जी आहे जमावाला प्रक्षुब्ध करणारी, त्यांच्याजवळ विचार नाही, विवेक नाही, देशप्रेम, धर्मप्रेम या सगळ्या गोष्टी तर लांब गेल्या. केवळ स्वार्थीपणा. अगदी आता काही देशाच्या किंवा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी कशाला. आपल्याला असं वाटतं की मी गमतीनं म्हणते की आपल्या प्रत्येक कृतीला आपल्या बाजूने चांगुलपणा असतो. आपण मुंबईमध्ये राहतो त्यामुळे आपण लोकलमध्ये चढतांची जी गर्दी असते त्या गर्दीचा जर विचार केला, रोज प्रवास करणारी मंडळी काय करतात, काय वाटेल ते होऊन दे, मला खिडकीची जागा आणि वाऱ्याची दिशा मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कुणाच्या उरावरून काय जाईल आणि काय करीन त्याचा मी विधिनिषेध बाळगणार नाही. कारण मला पुढे तासभर तोच माझा विश्रांतीचा काळ आहे, कारण मला पुढे ऑफिसमध्ये 8 तास काम करायचं. त्यांच्याजवळ सगळी कारणं तयार असतात की मी पहाटेपासून उठलेली आहे, मला दुसरा वेळच आहे, हा जो तास मला आत्ता मला असं युद्ध करून ती जागा पकडावी लागेल, पण ती जागा मी पकडली की मग मला 1 तास माझ्या मनासारखा मिळणार आहे आणि तो मला आवश्यक आहे असं मी पटवून देते लोकांना. आणि असं जेव्हा आम्ही करतो तेव्हा मला लक्षात येतं की हे जे मधलं आहे की लोकांना त्रास देऊन चढणं, ढकलून चढणं, कुणाचाही विचार न करणं,
हे मी बरोबर करते का? मग हे जर मी बरोबर करत असेल तर हे असुरपणात जातं, हे करंटेपणात जातं. म्हणजे मला आता आणखी वेगळ्याकडे आपल्याला आणायचं आहे. आत्तापर्यंत जे आपलं वर्णन होतं त्याच्यात आपण इतके सेफ साईड होतो की आपल्या असं करंट आपला काय संबंध नाही. हे आपलं तिसऱ्याचं पुढचं तरी वर्णन आहे. आपण सगळे सदैव, पुढाचा समास आहे तर सदैवच आहे, म्हणजे भाग्यवानच आहे. आपण सगळे असे भाग्यवान आहोत की आपलं सगळं छान चाललेलं आहे आणि आपण अगदी चांगल्या राईट ट्रॅक ज्याला म्हणतात त्या राईट ट्रॅकवरच आपण आहोत असं आपण आत्तापर्यंत म्हणत होतो. पण जेव्हा अशा गोष्टी आपण पाहतो तेव्हा असं आपण पण काहीतरी असं असुरीपण, राक्षसीपण, देवाला नको असणारं पण असं करतो, असं वागतो. अभिषेकाहून परत आलो, ही गर्दी होती स्टेशनवर उतरल्यावर रिक्षेला आणि रविवारचा दिवस, काय पोलीस नाही, काही नाही, रिक्षा येणार कधी, रांगेचा असं पत्ताच नाही. हे सगळे लोक आपले जसं जसं मिळेल तसं धावत आहेत. बरं असं आहे की ज्याच्याजवळ हिंमत आहे तो मिळवणार रिक्षा, जे येडपण आहे ते राहणार मागे, बळ ज्याच्याजवळ ते मागे राहणार. हा सरळ सरळ आहे, सरळ गोष्ट आहे. क्षणभर माझ्या मनात विचार आला की एखादी रिक्षा रिकामी दिसली आणि त्यांनी जर मला म्हटलं की हो हे का घड्याळ का बसा, तर मी ते सगळं लाईन वगैरे सगळा विचार करणार आहे का मी बसणार आहे. आणि मग मी बसणार आहे तर हे असुरेपण झालं. कारण मग मी काय केलं, मी नियमांचं पालनच केलं नाही. आणि जर मी नियमांचं पालन करायचं म्हणून जर बसले तर संध्याकाळ पुन्हा रिक्षा मिळणार नाही. मग मी काय करायचं, यातला मार्ग काय काढायचं असा प्रश्न आपल्या मनापुढे येतो. देव का म्हणजे सज्जन का दुर्जन असं पाहिलं तर आपण कितीतरी वेळा आपला प्रसंग असं येतात की आपण सुद्धा दुर्जनासारखे, करंटेपणासारखे, स्वार्थ आपला काय आहे त्या स्वार्थाप्रमाणे वागतो. आणि म्हणून समर्थांनी हे असं आपल्याला हा समास परत दिलेला आहे. आम्ही नाही तसं केलं, आम्ही दोघी चालत सुटलो पुढल्या चौकापर्यंत. मग आम्हाला मिळाली रिक्षा पुढल्या चौकामध्ये, मग आम्ही रिक्षा केली. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की अशा जेव्हा प्रसंग येतात त्या प्रसंगाच्या वेळेला आपल्याला किती जरी वाटलं की अरे आपण नियमाने वागलं पाहिजे, कठोरपणा वागलं पाहिजे, आपल्याला त्रास आहे ते चालेल, लोकांना त्रास होता कामा नये, अशा सगळ्या गोष्टी कितीही जरी म्हटल्या तरी देखील आपल्याला लक्षात येतं की हे फार मोठं कठीण काम असेल. मागे एकदा 8व्या दशकातल्या 4थ्या समासातल्या श्रोत्यांनी विचारलं होतं की आम्ही सगळे सुचित्त असतो, आमचं मन चांगलं आहे, चांगलं चित्त असतं आमच्या, पण कधीतरी असं होतं की चटकन ते दुश्चित्त होतं. सुचित्त असतं, आपली चित्तामध्ये मनामध्ये सद्विचार, सद्भावना सगळं छान छान असतं, पण अचानक काय होतं माहिती, पटकन काहीतरी वाईट विचार येतात आणि मन असं अशांत होऊन जातं. पटकन काहीतरी वाईट विचार येतात. आता त्या पुन्हा मनाला कसं काय एकाग्र, पुन्हा चांगल्या बाजूला कसं आणायचं, म्हणजे अगदीच आमचा बायकांच्या पद्धतीने विचार केला तर आपल्या सगळ्याला एक अनुभव असतो. संध्याकाळची वेळ, देवांशी दिवा लावलेला आहे, रामरक्षा म्हणतो आहोत, घरी यायची वेळ झालेली आहे, 7 वाजले, 7:30 वाजले म्हणून झालं, फोन पण आला नाही, 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, की मनात चांगली गोष्ट येते का वाईट गोष्ट येते. हे जे आहे ते दुश्चित्त होणार. खरं सचित्तच असायला हवं की ठीक आहे कोणतरी भेटलं असेल, येते, फोन नाही आला म्हणून काय झालं, असा विचार चांगला करायला हवा. पण तसं होत नाही. माणसाच्या मनात वाईट विचार येतात की का झालं, काय झालं असेल. आणि हे जे दुश्चित्त आहे ते पुन्हा सुचित्त करण्यासाठी काय करायला हवं असा श्रोते प्रश्न विचारला. त्या श्रोत्यांच्या प्रश्नाला समर्थाने उत्तर ह्या समासात दिलेलं आहे की पुन्हा जर आपल्याला सुचित्त, एकाग्रचित्त, चांगलं चित्त, मनामध्ये चांगलेच विचार यायला हवे असतील तर आपलं जे विषयाकडे, देहाकडे, वासनेकडे जाणारं मन असतं ना त्याला खेचून आपल्याला थांबवावं लागतं, पुन्हा आणावं लागतं. आता पुन्हा आणायची जागा काय, तर पुन्हा आणायची जागा म्हणजे संत सहवास, भगवंत, नाम घेणं, या ठिकाणी त्याला आणावं लागतं. त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या श्रवणाच्या गोष्टींची सवय लागते. आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला जर चांगलं ऐकायचं ठरवलं ना तर खजिना आहे आपल्या या एवढ्याशा मुठीत, अक्षरशः खजिना आहे. किती ऐकाल कमीच आहे असं आपल्याला दिसतं. मागून ते आपल्याला त्याच्यात मिळतं. आज काय आपल्याला गेले 4-5 दिवस मिळतात,
कफ प्रवृत्ती म्हणून समर्थांचे कफावरती स्तोत्र आहे की समर्थांनी ते रानावनात हिंडायचे, तर त्यांना या सगळ्या निसर्गाच्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला लागायचं. तर त्यावेळेला ते काय करायचे, ते समर्थ रामाला प्रार्थना करायचे की अरे माझी तब्येत तू सांभाळ ना, कफ होतो म्हणजे का, तर ते तू कर. तर फणीवाला उठला आहे असं छान मारुतीचं स्तोत्र त्यांनी केलं की तू जसा ताकदवान आहेस तसं माझं शरीर पण बळकट ठेव, असं मला याचा निसर्गाच्या सगळ्या ह्याचा थंडीवाला ऊन पावसाचा त्रास होता कमानी. आणि त्याचं जे स्तोत्र केलं आहे त्याची जी हनुमंताची स्तुती त्याच्यात केलेली आहे, त्या हनुमंताच्या स्तुतीमध्ये ते आहे की तुझं जसं शरीर निरोगी बळकट आहे तसं माझं पण शरीर निरोगी बळकट कर. आणि ती प्रार्थना त्यांनी कुणीही अशा प्रकारचं काय कफ प्रवृत्ती असणाऱ्या माणसाने म्हणावं की त्याचंही बरं वाटतं. लगेच आपल्याला गुगलवर टाका की लगेच ते स्तोत्र आलं. असं आपल्याला खजिना हातात आहे, खजिना. आणि त्यामुळे समर्थ जो एक उपाय सांगताय की माणसांनी श्रवणाची सवय करावी, ती श्रवणाची सवय करणं आपल्याला काहीच अशी. दुसरं, जराही वेळ रिकामा ठेवू नये. एक क्षणही मनाला रिकामच ठेवायचं नाही, त्याला असं काहीतरी कामाला लावून टाकायचं की त्याला त्याचं दुश्चित्त होतच नाही. दुश्चित्त काय होतं, रिकामं मन असेल दुश्चित्त, त्या मनाला रिकामच ठेवायचं नाही. आपोआप म्हणाले सुचित्त म्हणजे चांगलं चित्त मनात येईल. तसं असं आहे की चित्त चंचल आहे, मन चंचल आहे, त्यामुळे स्वाभाविकच त्याला सारखं सारखं त्याला ना त्या चित्ताला चिंतेकडे जाण्याची फार सवय असते. उगाचच्या उगाच तो लगेच काळजी करायला जातो. तर तसं न करता समर्थ सांगतात की त्याला काय करा, तर त्याला रिकामं ठेवू नका, सारखं त्याला कामाला लावा. हजार विषयात इकडे तिकडे चक्रा मारण्यापेक्षा त्याला एका नामाला लावा की काम झालं. त्या निश्चितपणाला जोडून आळसाची जोड मिळाली तर आणखीन बरोबर होतं. त्यामुळे मन पण दुश्चित्त आणि मग काहीच करायचं नाही, असं मनच लागत नाही म्हणे माझं काही करायला, असं त्याचं वर्णन आपण करतो. तर तसं समर्थाला मान्य नाही. तर गमतीनं एक जोक सांगतात की एका माणसाला नको राहावा होता कामाला, त्यांनी पाठी दिली होती बाहेर. तर मुलगा तरुण आला, म्हणाला काम हवं आहे. तर मला हरकत नाही, कुठली कामं तुम्ही सांगाल ते कामं करीन म्हणाला. पगार किती आला, तुम्ही ते आणतो. अरे वा, मी देईन तो पगार आणि मी सांगितलं कामं करणार. छान छान म्हणाला, उद्यापासून येतो. आणि मग त्यांचं ठरलं, मी देईन तो पगार म्हणतो तर चांगलीच गोष्ट आहे, त्याला काही पगाराची अपेक्षा केली आणि सांगू ते काम करणार. मला एक जरा बारीकशी होत आहे. काय होत आहे, मला ना जेवल्यावर झोपायला लागतं आणि झोपून उठल्यावर जेवायला लागतं. बाकी म्हणाला माझा काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगाल ती का वगैरे. आता याला काय म्हणायचं, याला आळसाचा महामेरू असंच म्हणायची वेळ येईल. त्याला निश्चितपणा, निद्रा आणि आळस ही सगळी हानी होणारी गोष्ट आहे. पण समर्थांच्या दृष्टीनं दोन प्रकारची माणसं आहेत. भाग्यवान आहेत, विवेकी आहेत, अगदी सुचित्त असणारी आहेत, उदंड कष्ट करणारी, उदंड प्रयत्न करणारी अशी माणसं आहेत. म्हणजे याच माणसांचा विचार आपल्याला अधिक करायला हवा. त्याच्या उलट जी माणसं आहेत ती आत्ता आपण पाहिलेली करंटी आहेत. विवेकाचा पूर्णपणे अभाव आहे. आपण आणि आपला देह आणि आपला स्वार्थ याच्यातच ते रमणारे आहेत. त्यामुळे हा भाग्यहीन माणूस भाग्यवान कसा होईल याची खरं म्हणजे संतांना पडलेली चिंता आहे. संतांना असा हा करंट आहे, भाग्यहीन आहे, अगदी आपल्या दृष्टीनं तो माणूस म्हणून घ्यायला पण लायक नाही, इतका भाग्यहीन करंट आहे. पण समर्थ मात्र ह्या भाग्यहीनाला भाग्यवान बनवायला निघालेला आहे. आणि असा हा पुन्हा विवेक संपन्न व्हावं, कारण याला नरदर मिळालं ना, खूप मोठं गबाड मिळालेलं आहे, त्याला ही मोठी संधी मिळालेली आहे. त्यामुळे समर्थांना या भाग्यहीनांची चीड आहे ना, यशातला भाग नाही. पण तरी देखील या आळशी विवेकहीन भाग्यहीन माणसाला पुन्हा भाग्यवान करायचं, त्यांचं ते जे अवगुण आहे ते अवगुण घालवायचे अशीही त्यांना इच्छा आहे. आणि मग यांनी आपल्यामुळे इतरांना बिघडवू नये म्हणून याला सुधारला पाहिजे. त्यांची तळमळ का आहे तर याच्या सहवासात गेल्यावर चांगली माणसं पण बिघडली, त्यापेक्षा आपण यालाच या सगळ्यातून बाहेर काढूया आणि यालाच सुधारूया असं ते म्हणतात. संत खरोखरच ज्ञानवान आहे, संत भाग्यवान आहे. संतांच्या सहवासात आलं तरच या भाग्यहीन असणाऱ्याचा भाग्यवान होणार याची खात्री पण ते आपल्याला देतात. आणि आता मग स्वाभाविकच भाग्यवान कोण आहे किंवा भाग्यवानाची लक्षणं, भाग्यहीनाची तर कळली आपल्याला. आपण मनोमनी म्हटलं की चला आपण की त्याकरता घेतलं नाही, कधीतरी असं जे काही घडतं ते सुद्धा घडू नये असा आपण प्रयत्न करू
आणि ते घडलं की अरे हां असं काहीतरी करंट पण कधीतरी आपल्या येतं खरं वागणुकीमध्ये, तसं पण येत्या कामाने असा आपण प्रयत्न करू, असं पण बनवून आपण ठरवतो. आणि आता मात्र हा भाग्यवान कोण आहे, तर भाग्यवान म्हणजे सदैव, अगदी देवच तो, देवासारखाच, अशा देवासारखा किंवा सज्जनासारखा भाग्यवान असणारा. त्या भाग्यवानाची लक्षणं काय आहेत खरी ती समर्थानं सांगायची. काल रात्री एक क्षणभर माझ्या मनात विचार आला की हे कशाला सांगावं करंट पण नको सांगूया, आपण डायरेक्ट भाग्यवानच सांगूया. आणि भाग्यवान सांगता सांगता काही बारीकसं आलं तर सांगू, नाही यशातला भाग नाही. पण आपला समाज हा असा संघटित दृष्टीने विचार केला ना तर करंटच आहे. आपण व्यक्तिशः करंट नाही आहोत, व्यक्तिशः आपण वाईट वागत नाही आहोत, व्यक्तिशः आपण असं काहीच करत नाही स्वार्थीपणा. पण आपण जे उपमंडूक झालेलं, मी जी सुरुवात करताना 2-3 उदाहरणं आपल्याला दिली की आम्हाला दुसऱ्याला काही मनमोकळेपणे सांगावं. एक 8 दिवसापूर्वी आमच्या एका मैत्रिणीची पोस्ट आली. आणि काय पोस्ट तर एकटेपणा. आता एकटेपणा ही काही गोष्ट मोठी कोणी मागितलेली नसते, पण आली असेल तर तिला तोंड द्यावं लागतं, त्याला काही इलाज नसतो. तर त्या एकटेपणावरती मी कशी मात केली. आणि घरोघरी तेच असतं, काही वेगळं नाही आहे. त्यामुळे मग तिने लिहिलं की आत्तापर्यंत कसं होतं की आधी दोघं होतो, सिनेमाला गेलो, नाटकाला गेलो, हॉटेलला गेलो, कुठे गेलो तर आधी दोघं असायचो. आता मात्र मला अगदी प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की व्यक्ती आहे. आणि मग काय गोखलं काही कामाला गेली, उशीर झाला, 1 वाजला 2 वाजला, आता घरी जाऊन मी काय करावं, घरी जाऊन मलाच काहीतरी करायला तेव्हा मी जेवणार, मग आता काय करावं. तर हिंमत केली पाहिजे. तर त्यात अमृता स्नॅक्स असं पाठी दिसली, काली जायचं, आपण जाऊया. कधी आपण गेलो नाही होत असं एकटे, नेहमी गेलो तरी बरोबर नवरा असायचा, आता कोणी नाही बरोबर, असं बरं दिसणार नाही. लोक काय मिळायचं, लोकांना काय करायचं, असं माझ्या मनामध्ये द्वंद्व चाललेलं होतं. आणि मग दुसऱ्या मनाने विजय मिळवला आणि मग शिरले आणि मग मी काय ऑर्डर केली वगैरे. आणि मग त्याचं मोठं कौतुक आणि लगेच त्याचं लिखाण करून ग्रुपवर. माझ्यासारखी काय, मला हे असं दिसलं की मी काही सोडतच नाही, मी लगेच खाली गेले. 50 वर्ष मी ज्या गावात राहते त्या गावामध्ये माझं एक घर असं असू नये की मी एक 15-20 मिनिटात ज्योती मी तुझ्याकडे येते, एक मुठीचा भात टाकून ठेवून मला जेवायचं आहे असं सांगू शकणारं घर नाही मला. हा कसला आला एकटेपणाचा. आणि या एकटेपणाचं कौतुक काय तुम्ही अंगठा दाखवून करता, अतिशय चुकीची ही गोष्ट. मी जर 50 वर्ष या गावामध्ये राहते तर माझी 50 घरं अशी असली पाहिजेत अधिकाराची की मला यायचं आहे आणि एक मोठीचं भात टाक, मला घरी करायचं कंटाळा आलाय, पण तुझ्याबरोबर जेवतो. तो जो अमृत तुल्य लागेल ना गरम गरम भात, त्याची तोड नाही आहे तुमच्या कुठल्याच अमृताला किंवा कुठल्याच तुमच्या स्नॅक्स सेंटरला. ही माणसं गोळा करण्याची आमची पूर्वी पद्धत होती, कुठे गेली, का आम्ही असं स्वतःला हे केलं. हे करंटेपण आहे, समाज करंट झालं आहे. आणि समाजाचं जे हे करंटेपण आहे ना ते आम्हाला बाजूला केलं पाहिजे. ह्याला आपल्या ह्या जागतिक भाषेमध्ये वाळवी म्हणतात. तुमच्या माझ्या समाजाला ही वाळवी लावली जाते की तुम्ही आम्ही असे वेगळे वेगळेच व्हायला, नाहीच एकमेकांशी बोलायचं, कुणाशी काही संबंधच ठेवायचं नाही, असंच वागायचं. अशा प्रकारची मुद्दाम खेळी चाललेली आहे. आपल्याला लक्षात येत नाही आहे की तुमचा समाज कसा पूर्णपणानं मोडकळीस जाईल याची काळजी घेतली जाते आहे जागतिक स्तरावर. त्यामुळे हे खूप मोठं षडयंत्र आहे. आपण कसं राहायचं, हे आपलं करंटेपण कसं बाजूला करायचं आणि पुन्हा आपण कसं सुसंघटित स्वरूपामध्ये एकमेकांच्या सहाय्याला स्वतःहून जाणं, हे कसं झालं पाहिजे याचा विचार केल्यासाठी पुन्हा हा समाज घ्यायचा असं मी निर्णय घेतला. म्हणजे तुम्हाला वाटत होतं की हा समाज न घेता आपण पुढे जावं का, पण हा व्यक्तिशः लागलं असणारं करंटेपण नाही आहे, हे समाजाचं करंटेपण. समाज आपला करंटा झाला की मला काय पडलं माहितीच नसतं लोकांना. म्हणजे फुलवाल्याला फोन करून विचारायचं की अरे आत्ता दुपारी 2 वाजता ह्या बिल्डिंगमध्ये तू हार का नेलेस, काय झालं आहे. आणि फुलवाल्यानी सांगावं आम्हाला की अहो तुमच्या गोड सोसायटीमधला अमका माणूस गेला. हे काय प्रकार, आम्हाला माहितीच असं नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांभाळल्या पाहिजेत, शिकायला पाहिजे की असं होतं का नाही. आपलं लक्ष पाहिजे, आपण स्वतःहून गेलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आपला जर संबंध आपण असा ठेवला नाही माणसाने माणसाशी तर ते आहे ते करंट. माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आम्ही करंट आहोत.
हा विचार आपल्याला या समाजाचे शिक्षक होते. त्यामुळे हा आणि त्यांचा तर आता तर आपण म्हटलं तर स्वतंत्र राष्ट्रात आपल्या देश स्वतंत्र आहे, समर्थ होतं. त्यावेळेला हा विषय त्यांना समाजापुढे मांडताना काय त्रास झाला असेल, कारण समाज संघटित करायचा तर समाजाला या सगळ्या गोष्टी पुन्हा पारतंत्र्यात असताना मुसलमानचं राज्य असताना त्यांना या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. तर त्यांनी या अर्थाने आपल्या दिल्या. त्यामुळे करंट लक्षणं वाचताना ती समुदायाची धरून आपण वाचली पाहिजे. एका माणसाचं जरी वर्णन केलं असलं तरी समाज राशी झाला आहे, समाज निद्रिस्त झाला आहे, समाज स्वार्थी झाला आहे, असं प्रत्येक ठिकाणी आपण समाज असा शब्द वापरला पाहिजे. म्हणजे ते करंटी लक्षण काय आहे ते आपल्याला कळतं. असा आजच्या समाजाचा तव स्मरण संतत स्फुरणतायामावळो त्वदीय गुणकीर्तनध्वनि सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणाविण तुझी कथा नावडो तुझ्या सहियामुची तनुही देशकाली पडो. जय जय रघुवीर समर्थ. ओंकार करण्यासाठी श्वासावर